आज पालक पनीर बनवलाय मी। अगदी सहज सोप्या पद्धतीने केलेला आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही एकदा करून पाहाल तर तुम्ही नक्कीच नेहमी याच पद्धतीने पालक पनीर कराल। चवही खूप छान होते याची आणि करायला अगदी सोपं आहे। तुम्ही कोणीही अगदी सहज पहिल्या वेळी जरी करायलात तरी तो बिघडणार नाही। असं छान पालक पनीर या पद्धतीने केल्यावर तयार होतो। यासाठी मी इथे एक जोडी पालक घेतलेला आहे। तो स्वच्छ निवडून घेतलाय मी आणि त्याला 2 ते 3 पाण्याने छान धुवून घेतलेला आहे। त्याला आपल्याला चिरायचं वगैरे काही नाही, हा असंच आपल्याला ठेवून द्यायचा आहे। पालक पनीर करण्यासाठी जे इतर साहित्य लागतंय ते आता आपण पाहणार आहोत। यासाठी इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। 1 वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून। पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर याच्यात आपल्याला हा धुतलेला पालक घालून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला एक 2 ते 3 मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे। पालकाला जास्त वेळ या उकळत्या पाण्यात ठेवायचं नाही। गॅस बंद करायचा आपल्याला, इथे गॅस देखील चालू ठेवायचा नाहीये, नाहीतर आपल्या पालकाचा रंग काळा पडतो आणि भाजीला देखील रंग व्यवस्थित येत नाहीये। 2 ते 3 मिनिटांनंतर याला आपण पाण्यातून बाहेर काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या पालकाचा रंग हा व्यवस्थित हिरवागार राहिला पाहिजे। यासाठी आता आणखीन एक काय करायचं, थंड पाण्यामध्ये हा काढल्या गरम असतानाच व्यवस्थित पाणी याच्यातलं काढून घेतल्यानंतर आपल्याला बाजूला थंड पाणी ठेवायचं। फ्रीजमधलं तुम्ही थंड पाणी घ्यायचंय आणि याच्यात जमलं तर तुम्ही बर्फाचे तुकडे देखील टाकू शकताय। इथे माझ्याकडे आता नव्हते यामुळे मी घातलेले नाहीत। बर्फाचं पाणी, थंडगार पाणी याला घातलं तर तुमचा पालकाचा जो हिरवागार रंग आहे तो अगदी तसाच्या तसा राहतो। असं एकदम थंड पाणी वापरायचं इथे आपल्याला। आणि हा थंड झाला की याला आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। व्यवस्थित पाणी काढून घ्यायचे त्याच्यातलं आणि याच्यात घालून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्याला लावून घ्यायचे हे। आता इथे एक तुम्हाला ट्रिक सांगते की भाजीला चव आणि रंग खूप सुरेख येतो याच्यामुळे याच्यात एक मी चांगली भरपूर मोठी वाटी भरून एक कोथिंबीर घातलेली आहे आणि हा पालक आणि कोथिंबीर आपल्याला एकदाच बारीक वाटून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे खूप छान चव येते आणि रंग देखील भाजीला छान येतो आणि टेस्ट तर फार भारी येते ह्याच्यामुळे। ह्यात आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता कलर खूप छान असं हिरवागार आलेला आहे। ह्या सांगितलेल्या ट्रिक तुम्ही वापरून पहा, नक्की तुमची भाजी चवीला इतर वेळी तुम्ही जो पालक पनीर करता त्याच्यापेक्षा खूप छान आणि वेगळी येणार आहे। हा आपला आता बाजूला ठेवूया। पनीरचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, तुम्हाला हवे तसे करू शकतात, लहान मोठे। या ठिकाणी आणखीन एक तुम्हाला आता ट्रिक सांगणार आहे, एक टिप सांगणार आहे की हे जे आपण पनीरचे तुकडे केलेले आहेत याला आपल्याला हलकंसं तूप आणि 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घालून गरम तेलामध्ये त्याला थोडंसं खालीवरी करून घ्यायचं। जास्त फ्राय पण होऊ द्यायचं नाही, नाहीतर ते खूप अशा कसल्यासारखे होतात। 1 ते 2 मिनिट फक्त त्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचंय। त्याचा हलकासा रंग बदलू द्यायचा आहे, जास्त वेळाला ठेवायचं नाही। तुम्ही जास्त वेळ ठेवलात तर ते खूप असे बारीक दिसायला लागतात आणि त्याचा रंग आणि आकार देखील खूप बदलतो। याच्यासाठी इथे एकदा दोनदा थोडे 2च मिनिट त्याला खालीवरी करून घ्यायचे तुम्हाला। आपल्याला जास्त त्याचा कलर बदलू द्यायचा नाहीये। त्याच्यातलं हलकंसं मॉइश्चर कमी झालं की त्याला काढून घ्यायचं आपल्याला। हे पहा, या प्रकारे पनीरचे हे तुकडे या प्रकारे मी फ्राय करून घेतलेले आहेत, हलकेसे घेतलेले आहेत, तुम्ही पाहिलं आता। हे आता बाजूला ठेवूया आणि गॅसवरती मी आता एक पॅन ठेवलेला आहे।
याच्यात मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतले आणि 1 चमचा तेल। हे देखील एक टीप आहे, तेल आणि तूप हे एकत्र फोडणीला वापरल्यामुळे आपल्या पनीरला एक वेगळी आणि मस्त अशी चव येणार आहे। त्याचा फ्लेवर असा बदलतो, एकदम वेगळा होतो। आता पालक पनीरचं सगळ्यात महत्त्वाचं हे साहित्य म्हणजे लसूण आपल्याला भरपूर प्रमाणात वापरायचं। इथे मी एक अर्धी वाटी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, याला कुटलेलं नाहीये। हा बारीक चिरलेला लसूणच पालक पनीरमध्ये चवीला खूप छान लागतो। मध्ये मध्ये दाताखाली आला की तो ह्या पालक पनीरची चव वाढवतो। लसूण छान फ्राय झाला की याच्यातच मी आता बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायले। कांदा इथे एकदम बारीक चिरून घ्यायचा आपल्याला, कारण आपण याची ग्रेव्ही करणार नाही, त्यामुळे बारीक चिरलेला कांदा वापरायचा इथे। कांदा तांबूस रंगावर छान भाजला की याच्यातच आता 1 टोमॅटो जे चिरलेलं होतं ते देखील घालून घ्यायचे आणि या लसूण, कांदा आणि टोमॅटोच्या साहित्याला सगळ्या तेल सुटेपर्यंत छान हलवून घ्यायचे, परतून घ्यायचे। याच्यातच आता आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा धणे जिरे पावडर घालून घ्यायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। हे पहा, हे जे साहित्य सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला छान तेल सुटू द्यायचं, याला व्यवस्थित ते शिजू द्यायचं, जेणेकरून आपल्या पालकाच्या भाजीमध्ये ते टोमॅटो, कांदा लागणार नाही। जेव्हा आपण भाजी करू ते लक्षात पण आलं नाही पाहिजे। ते छान भाजल्यानंतर आता मी याच्यात हे आपली पालक आणि कोथिंबीरची जी आपण प्युरी केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे सगळं साहित्य आपल्याला। हे आता व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर याला झाकण घालून आपल्याला 5 ते 7 मिनिट शिजत ठेवायचं आहे मंद आचेवरती। पालक शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे आपल्याला हे झाकण घालून पालक अगोदर छान शिजवून घ्यायचा आहे। या स्टेजला आपल्याला आत्ताच ह्याच्यात पनीर नाही घालायचं। तर परत तडक्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, तेजपत्ते घेतलेत 1 ते 2, 3 ते 4 लवंगा घेतलेत, 5 ते 6 मिरे घ्यायचेत आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा। पालक मध्ये मध्ये आपल्याला असं हलवत राहायचे, जेणेकरून खाली तो कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायची। पालक शिजलेला आहे इथे आपला, यातच आपल्याला फ्राय केलेले हे पनीरचे तुकडे घालून घ्यायचेत आपल्याला। पालक शिजल्यानंतरच हे घालून घ्यायचेत आपल्याला आणि व्यवस्थित त्यांना मिक्स करून घ्यायचंय। पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे पालक तुमचा किती आहे हे पाहून करा। तुम्हाला घट्ट पातळ भाजी कशी हवी आहे ह्या हिशोबाने या ठिकाणी आता आपल्याला गरम पाणीच यूज करायचे, लागलं तर। नाही लागलं तर तुम्ही घातलं नाही तरी काय हरकत नाही। आता चवीप्रमाणे याच्यात इथे मीठ घालून घ्यायचे। पालकाच्या भाजीला नेहमी जपून मीठ घालायचं, कारण आपलं कधी कधी खारट देखील भाजी होऊ शकते। गॅस एकदम कमी ठेवायचा आहे ह्या स्टेजला। पाणी आता लागल तसं मी या मिक्सरच्या भांड्यात टाकूनच हलवून घ्यायले। पाणी हे आपण गरम वापरलेलं, इथं थंड पाणी वापरलं तर भाजी आणि एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं, म्हणून भाजीला नेहमी गरम पाणी वापरायचं, कधीही भाजी एकजीव होते त्याच्यामुळं। या ठिकाणी आता तुम्हाला हवी त्या म्हणजे पातळ किंवा घट्ट कशी हवी आहे त्या हिशोबाने पाणी वापरा इथे तुम्ही। आता ह्याला मंद आचेवरती थोड्या वेळ शिजू द्यायचंय, 1-5 मिनिट। पालक पनीर व्यवस्थित शिजून झालेलं आहे आपलं। तर वरतून आपण एक तडका देणार आहोत, यासाठी 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल मी या तडका पॅनमध्ये घातलेला आहे। याच्यात आपल्याला हे मसाल्याचे पदार्थ घालून घ्यायचे, तेजपत्ता, दालचिनी, लवंगा आणि मिरे, याचा आपल्याला तडका करायचा। व्यवस्थित छान फ्राय झालं की वरतून ह्या आपल्या पालक पनीरवरती हा तडका घालून घ्यायचा आहे। यामुळे अगदी हॉटेलमधल्यासारखं हे पालक पनीर आपलं तयार होत आहे। टेस्ट, चव सेम हॉटेलमधल्यासारखी होती यामुळे।
हे आपला जवळजवळ आता तयार झालेला आहे हे पालक पनीर. याला थोड्या वेळ आता मंद आचेवरती ठेवायचे आणि वरतून मी थोडंसं त्याच्यात काय केलं की 1 चमचा लोणी घालून घ्यायले. हे लोणी तुम्ही तडका द्यायच्या अगोदर घातलं तरी चालतंय. लोण्यामुळे आणखीन छान टेस्ट येते याला. अगदी म्हणजे हॉटेलमधल्यासारखाच होतो हा पालक पनीर या पद्धतीने. आता हा आपलं जे लोणी घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स व्हावं याच्यासाठी 1 ते 2 मिनिट आपल्याला गॅसवरती मंद आचेवरती शिजू द्यायचे. हे मी आता वरतून छान मस्त फेटलेली साय घालून घ्यायले याच्यात. म्हणजे हॉटेलमधल्या पालक पनीरची तुम्हाला चव टेस्ट ही लागलीच पाहिजे असं हे सगळं साहित्य याच्यात मी वापरलेलं आहे. आणि हा पहा आपला हा पालक पनीर तयार झालेला आहे. तुम्ही एकदा ट्राय केलं तर याच पद्धतीने परत परत तुम्ही कराल असा हा होतो. याला मी आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायला लागले आहे. मस्त अशी ही रेसिपी आहे. घरच्या घरी अगदी हॉटेलमधला कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारा हे पालक पनीर रेसिपी आहे. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. माझी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा.